हा व्हिडिओ तुम्ही कालपासून सोशल मीडियावर पाहत असाल. हा व्हिडिओ झारखंडमधला देवेंद्रनाथ महतो यांचा आहे. विशेष म्हणजे तिथं जे काही घडलं ते अत्यंत निंदनीय आहे, राग येण्यासारखं आहे. तिथं सरकार भारतीय जनता पक्षाचं नाही आहे, तर तिथं काँग्रेसचं सरकार आहे. आता सरकार कोणतंही असलं तरीही तिथलं जे काही वातावरण आहे, तिथं जे काही वागणूक आहे, ती कशी दिली जाते यावर सगळं असतं. आपण नरेंद्र मोदी असतील, भारतीय जनता पक्षाचे इतर काही नेते असतील किंवा भारतीय जनता पक्ष असेल, यांच्यावर वेळोवेळी टीका करत असतो. पण तसंच जर दुसरा पक्ष करत असेल तर त्यांच्यावरही कडक नजर आपल्या सगळ्यांनाच ठेवावी लागेल. तसंच प्रकरण काल झारखंडमध्ये घडलं. हे जे काही चित्र आपण पाहताय ते चित्र आहे देवेंद्रनाथ महतो यांचं. गेल्या 15-20 दिवसापासून तिथं ते आंदोलन करताय विद्यार्थ्यांसाठी, तिथल्या परीक्षा व्यवस्थेसाठी. हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण आता त्यांची तब्येत खालावल्यानंतर त्यांना इस्पळतात म्हणजे दवाखान्यात त्यांना नेण्यात आलं आणि तिथं तिरंगा यात्रा होती. 15 ऑगस्ट निमित्त तिरंगा यात्रेमध्ये त्यांना सहभागी व्हायचं होतं. सगळ्या भारताला या आनंदामध्ये सहभागी व्हायचं असतं. सगळं भारतभर याचा आनंद उत्सव साजरा होत असतो. तसंच त्यांनाही यामध्ये सहभागी व्हायचं होतं. त्यांची तब्येत चांगली आहे वगैरे सगळं ते सांगत होते. पण पोलीस त्यांच्यासोबत जी काही वर्तणूक करत होते, जसं वागत होते, ते पाहता कोणालाही राग येईल. त्या माणसाच्या हातात तिरंगा आहे आणि त्या माणसाला असं वागवलं जातं. तुम्ही कारण काय सांगता? तर शांतता आणि सुव्यवस्थेचं. अहो, तुम्ही स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी त्या माणसाचं स्वातंत्र्य हिणवून घेताय. कशाचं? तर स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात सहभागी होण्याचं. मग हे आपलं स्वातंत्र्य आहे का? आपण स्वातंत्र्याच्या गप्पा मारता. भारतीय जनता पक्षाच्या अनेक गोष्टींवर तुम्ही टीका करता. त्यांच्या स्वातंत्र्य, समता या गोष्टी कशा चुकीच्या आहेत, ह्या तुम्ही ओरडून सांगता आणि तुमचं सरकार असताना अशा प्रकारची गोष्ट तिथं घडते. तुम्हाला जर खरोखर त्यांच्या तब्येतीची काळजी होती, तर मस्त ॲम्ब्युलन्स करायची असती. इतर काही सुविधा तयार करायच्या असत्या, उपलब्ध करायच्या असत्या, पण त्या माणसाला त्या माणसाचा हक्क जो आहे तो मिळवून द्यायला पाहिजे होता. ती तुमची जबाबदारी होती. आता काल परवा राहुल गांधी एका ठिकाणी म्हटले, की जर उद्या आर-एस-एस असेल किंवा बी-जे-पी असेल, यांच्यावर त्यांचं मत न मांडू देण्याची जर काही गोष्ट आली, तर मी तिथं त्यांच्या पाठीशी उभं राहील. मग इथलं प्रकरण काय आहे? ह्या इथल्या प्रकरणाबद्दल तुम्ही का बोलत नाही? इथलं प्रकरण वेगळं आणि दिल्लीचं प्रकरण वेगळं. इथलं जे काही चित्र आहे, जे काही कालपासून आम्ही पाहतोय, ते पूर्णपणे चुकीचं आहे. सरकार कोणतंही असो, काही असो, माणसाचं स्वातंत्र्य, कोणत्याही माणसाचं स्वातंत्र्य हे अबाधितच राहिलं पाहिजे आणि त्या स्वातंत्र्याच्या आड कोणीच येऊ नये. काँग्रेस असो, भारतीय जनता पक्ष असो किंवा कोणताही पक्ष असो किंवा कोणताही माणूस असो, कोणतीही संस्था असो, कोणता हा समूह असो, प्रत्येक माणसाला जगण्याचा आणि त्याच्या मनासारखं जगण्याचा अधिकार आहे. आणि विशेष म्हणजे 15 ऑगस्टच्या रॅलीमध्ये त्यानं काय करायचं आणि त्याचा आनंद कसा व्यक्त करायचा आणि कुठे जाऊन व्यक्त करायचा, हे त्या माणसाचं सर्वस्व निर्णय. त्याला तुम्ही आम्ही कोणीही काहीही बंधन टाकू शकत नाही. याचा काही आपल्याला अधिकार नाही. ना तुम्हाला आहे, ना आम्हाला आहे, ना कोणालाच आहे. हे जे घडलंय ते पूर्णपणे चुकीचंच घडलं.